मॅच मधून जो संघ विजयी होईल तो तुमच्या बरोबर 2 हात करेल. तर तुम्ही टॉस साठी इथेच थांबा. टॉस नंतर तुम्हाला 15 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. हे तुम्ही नोंद करून घ्यायचं आहे. थँक्यू. पहिला चेंडू रॉडनी पाटील एज लागण्याचे अपील केलेला आहे कीपरचा. पंचांवर कुठलाही परिणाम त्याचा दिसत नाही. एक निर्धाव. पहिला चेंडू रॉडनी दुसरा चेंडू घेऊन चांगला असा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू. 2 निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रॉडनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. ज्ञानेश्वर स्ट्राईक करत आहेत. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू तो खेळलेला आहे. बघूया तिसरे अजून शिल्लक असलेले 4 चेंडूमध्ये दोघं बॅट्समॅन कशा प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी करत आहेत. चांगला असा मारलेला चेंडू. कुठलाही प्रकारचा क्षेत्ररक्षण त्या बाजूला नाही आणि हा चौकार. चांगला असा चौकार. कमांड डीजे. चांगला असा कमबॅक करताना ज्ञानेश्वर. पहिल्या 2 निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बघूया फिल्डर कॅच आणि हा झेलबाद. लवकर पाठवायचा आहे. ज्ञानेश्वरची जागा भरून येतील आपला निक्सन. नेक्स्ट बॅट्समॅन आहे निक्सन. स्ट्राईक करतील. पुढील बॅट्समन निक्सन बंडा. रॉडनी 5वा चेंडू घेऊन येतील निक्सन बंडा याच्यासाठी. पाचवा चेंडू निक्सन साठी. खोलवर टप्प्याचा चेंडू. कीपर मार्फत मिसफिल्ड होती इथे आणि त्याच्यामध्ये 1 धाव. 5 चेंडू 5 धावा अभिवादन संघाच्या. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. बॅटची कडा गेट डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 1 ओव्हर 6 धावा अभिवादन संघाच्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत संदेश राजा शिवछत्रपती संघामार्फत. स्ट्राईक एंडवरती ॲलन साठी पहिला चेंडू घेऊन येत आहेत संदेश घट्या. आखूड टप्प्याचा चेंडू. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आहे. सरळ चेंडू जात आहे यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू.
शेवटचा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न, फिल्डर खाली आहे, पाहूया आणि हा झेलबाद. नॉन स्ट्राईकला निक्सन. चांगला असा चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू, एक अवांतर धाव. संदेश दुसरी ओव्हर आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिली षटक. स्लोवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा फसवलेला आहे आणि हा स्टंपिंग आउट. शॉनल कमान डीजे. आणि अभिवादन संघाची धावसंख्या आहे 7 धावा, 3 गडी बाद. निक्सन बंडासाठी इथे प्राइज येत आहे 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारल्यास डेनिल्सन तातिकाव याच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक निक्सन बंडासाठी. पाचवा चेंडू जॉर्डनसाठी आणि हा उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट चेंडू. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू टाकण्यात आलेला आहे. पंचांचा वाईडचा इशारा. लागोपाठ 2 चेंडू वाईड आल्यात आणि या षटकामध्ये 3 अवांतर धावा आल्यात, 2 वाईड आणि 1 बाईज. उत्कृष्ट गोलंदाजी इथे चकवलाय बॅट्समनला. स्लोअर चेंडू हाताळलाय संदेश यांनी. बॅट्समनला तो बॉल समजलाच नाही. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहे संदेश जॉर्डनसाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. 3 गडी बाद, 9 धावा.
गोलंदाजी जुलियसच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटत आहे. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं जुलियस. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू मिड ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू फिल्डर फिल्डिंग करतो तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. एक धावेनंतर धावसंख्या झाली आहे ती 10. जॉर्डन आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी केलेली नाही. उत्कृष्ट असं हार्ड हिटर म्हणून जाणलेला जॉर्डन. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न सूचित आहे. डिक्लेअर झोन मध्ये जरी कॅच पकडला तरी तो आउट नसेल हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही जास्त काही घाई करू नका. किपर स्ट्राइक चेंज. एक धावेनंतर धाव संख्या झाली ती 11. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेले जुलियस यांनी. निक्सन बंडाला अजून एक पारितोषिक येत आहे. 3 चेंडू 3 षटकार मारले तर ॲलिसन तर्फे 2000 रुपयांचं पारितोषिक. ॲलिसन बंडा यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. चांगली अशी गोलंदाजी जुलियसच्या माध्यमातून. मलिंगा स्टाईल मध्ये बॉलिंग करताना उत्कृष्ट गोलंदाजी. एकदा चांगला असा खालून टाकलेला चेंडू. चांगला असा चेंडू निर्धाव चेंडू. जॉर्डनला आतापर्यंत थांबवलेला आहे जुलियस यांनी. हार्ड हिटर म्हणून जाणत असलेला आपला जॉर्डन ओळख असलेली. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू चांगला असा चेंडू बघूया. आणि चांगली अशी गोलंदाजी. 2 धावा खर्च केलेल्या आहेत आपल्या ओव्हर मध्ये. 3 धावा. तर अभिवादन संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. 18 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. चला लवकर लवकर टीम मीटिंग जास्त करू नका. अजूनही संधी गमावली नाही निक्सन. आपल्याला अजूनही संधी आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार. डेनिल कडून 500. डेनिल्सन कडून 2000. एलिसन पहिला षटकार आलेला आहे आणि आलेला आहे. बरोबर आहे. पहिला षटकार 2000 असे टोटल 2500 आपल्यासाठी पारितोषिक. अजूनही संधी आपल्याला पारितोषिक कमावण्याची संधी आहे. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 18. चौथा षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये संदेश आपला दुसरं वैयक्तिक षटक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा उत्कृष्ट असा षटकार लागोपाठ 2. आणि आता
पुन्हा एकदा संधी आहे. संधीचं सोनं करतात की नाही ते आपण आपल्याला थोड्या वेळातच कळेल. डॅनियल आणि एलिसनने आपलं पारितोषिक असेल तर ते आमच्याकडे पोचवायचं आहे. आता जो षटकार असेल तो षटकार 2500 पर्यंत असेल. चांगली अशी फलंदाजी निक्सनच्या बॅटमधून आतापर्यंत पाहण्यास भेटलेले आहे. आणि हा हॅट्रिक षटकार, नाखवा षटकार, लागोपाठ 3 षटकार. विनंती एलिसन आपले 2000 आणि डेनिल आपले 500 रुपये आमच्याकडे पोचवायचे आहेत. टोटल 2500. जर तुम्ही पैसे पोचवले नाही तर तुमचं नाव पुन्हा घेतलं जाणार नाही, याचं दक्षता घ्यायची आहे. थँक्यू. चौथा चेंडू घेऊन येत आहेत संदेश निक्सनसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेत फिल्डरचा प्रयत्न होता कॅच पकडण्याचा, परंतु ते असफल झालेले आहेत. 2 धावा धावून झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सहजरित्या पूर्ण करतील निक्सन आणि जॉर्डन. या 3 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 12 होती आणि या ओव्हरच्या 4 बॉलमध्ये 21 धावा आलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजी निक्सनद्वारे या इथे. पुढचा चेंडू जॉर्डनसाठी आणि हा उंचावरून मारलेला फटका 6 धावांसाठी जॉर्डनच्या बॅटमधून. LBWचा अपील करण्यात आला होता परंतु पंचांनी नाकारलेला आहे आणि लेग बायच्या मार्फत 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 40 4 षटकानंतर 10च्या सरासरीने. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येत आहे. निक्सन यांना 3 बॉल 3 षटकाराचे 2000 व 500 रुपये ते गुगल पे करण्यात आलेले आहेत डेनिल्सन आणि ॲलिसन मार्फत. पुन्हा एकदा निक्सनसाठी ॲलिसन बंडाने 3 चेंडू 3 षटकार मारल्यावर अजून 2000चं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. इथे पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, बायच्या मार्फत 1 धाव भेटेल इथे अभिवादन संघाला. धावसंख्या झालेली आहे 41. अजूनही या इनिंगचे 5 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी तनिष दुसरा चेंडू घेऊन येत आहे. तनिष देवखाद्या जॉर्डनसाठी.
बुमरा सारखी त्याची बॉलिंगची ॲक्शन. रोशन हात न घालता पायाने अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो डायरेक्ट बॉलरच्या हातात. एकच धाव इथे. तनिषने आता बोल्ड केला तर नयन बाणकोल याच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक तनिषसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण प्रयत्न चुकलेला आहे इथे. जॉर्डन रनआउट. तसेच बॉलरला सुद्धा संधी आहे. जर बॉलरने बोल्ड केला तर नयन तर्फे 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा फलंदाज विन्संट जान्या. शेवटच्या षटकाचे 2 चेंडू बाकी. धाव संख्या झालेली आहे 44. 44 रन्स. पाचवा चेंडू स्लोअर वन हटायला होता. फिल्डर खाली आणि कॅच झेलबाद झालेला आहे. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि राजा शिवछत्रपती संघाला जिंकण्यासाठी 46 धावांचे आव्हान. पाहूया ते कसे ते पूर्ण करतात.
आपणा सर्वांचे मनापासून आभार आणि स्वागत. आपला सपोर्टच या टुर्नामेंट साठी अति उत्तम आणि महत्वाचा आहे. चला आपल्या राजा शिवछत्रपती अभिवादन संघाने राजा शिवछत्रपती संघासमोर 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया त्या धावाचा पाठलाग करताना ते कुठपर्यंत पोहोचतात आणि ते अभिवादन संघ कशा प्रकारे 46 धावा डिफेंड करतोय ते आपण थोड्याच वेळात पाहूया. पहिला चेंडू जुलियस घट्या संदेश घट्या यांना लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय वाईट. एक धाव अवांतर धावेने संघाचं खातं खोललेलं आहे. एक धावा जुलियस घट्या आपला वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं पहिलं षटक. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने टाकलेला, पंचांचा निर्णय वाईट. एकच धाव का डिक्लेअर झोन मध्ये चेंडू लागलेला आहे. चला वाद घालू नका. जो काही निर्णय आहे तो आयोजकाने दिलेला आहे. भीमर जो असेल तो फक्त नो साठी असेल. एकच धाव वाईट, फक्त एकच धाव असेल. स्कोरने लक्षात घ्यायचं आहे, फक्त एकच धाव वाईट. अवांतर 2 धावा. चांगला असा चेंडू खोलवरती टाकलेला चेंडू, रनआउटचा प्रयत्न, चांगले असा थ्रो नेल्सन यांच्या माध्यमातून आणि हा खराब क्षेत्ररक्षण डॉनच्या माध्यमातून. 2 धावा, एक बाईट. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. दुसरा चेंडू जुलियस रॉडने तयार. आपला स्टँड घेताना पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला असा चेंडू. एकच निर्धाव चेंडू, लॉंगच्या दिशेला टाकलेला चेंडू. चांगला असा मारलेला चेंडू, उंच असा. बघूया क्षेत्ररक्षण त्याच्या खाली बघूया आणि हा झेलबाद. उंच मारलेला चेंडू. रॉडनी यांचा आपल्याला जो काही पराक्रम होता तो पराक्रम दोन्ही मॅच मध्ये पाहायला भेटला नाही. कधी कधी प्लेयरचं लक असतं, कधी नसतं. तशाच प्रकारचं अनलकी ठरलेला बॅट रॉडनी. अजूनही चान्स गेलेला नाही. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. रॉडनी आपला एक धाव करून तंबूच्या आसऱ्याला जात आहे. त्याची जागा भरून घेतील ऑस्टिन. कमान डीजे. कुठल्या प्रकारची कामगिरी करत आहेत. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, अपील केलेला पण पंचांवर कुठलाही परिणाम नाही. एक धाव, लेग बाय. धाव संख्या 5. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मारला चेंडू, चांगला चेंडू, चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून. खूप चांगला असा फटका, चौकार. 4 धावा. 4 धावेनंतर धाव संख्या झाली ती 9. कमान डीजे. जुलियस संदेश
यांना बघूया संदेश कुठल्या प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा एकदा आखूटप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, तो लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू. बघूया पंचांचा निर्णय कुठल्या प्रकारे असेल आणि पंचांचा निर्णय वाईट. पुन्हा एकदा एक अवांतर धाव, एक 1+1 अशा 2 धावा. 2 धावेनंतर धावसंख्या झाली आहे ती 11. ऑस्टिनने लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यास ईस्टर आप्पाकडून 500 रुपयांचं पारितोषिक ऑस्टिनसाठी. चांगला असा मारण्याचा प्रयत्न आणि हा फसलेला आहे, जेलबाद. ट्रेन आपला तंबूच्या आश्रयाला परताना आणि त्याची जागा भरून घेतील जुलियस. आता आपण जे काय क्रिकेट पाहतो आपल्याच कडलं नाही, सर्व ठिकाणी क्रिकेट आहे ते छक्का आणि चौकाराच्याच माध्यमातून चाललेलं आहे. 1 आणि 2च्या माध्यम सर्वजण विसरलेले आहेत, पण आपण तेही करून आपण मॅच जिंकू शकतो हे सर्वजण विसरलेले आहेत. ते आतापर्यंत आपल्याला खेळी काय दिसत नाही कुणाकडूनही. सर्वजण चौकार आणि षटकार याच्या माध्यमातूनच खेळी करताना दिसत आहेत. इकडे असो किंवा बाहेरच्या टुर्नामेंट ऑनलाईन जे आपण बघतो ते पण सर्वजण षटकाराचाच प्रयत्न असतो. तशाच प्रकारची बॅटिंग आपल्याला आता मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. त्याच्या नांदात आपण सर्वजण विकेट गमावून बसत आहेत. लागोपाठ 2 विकेट आता गेलेल्या आहेत. 46 धावांचं आव्हान आहे. हे 46 धावांचं आव्हान कसं काय पूर्ण करतील आणि डिफेन्स अभिवादन संघ तो डिफेन्स तर करतच आहे, चांगली अशी गोलंदाजी करून ते थांबवत आहेत. दुसरी ओव्हर संघाची दुसरी षटक घेऊन येतील ज्ञानेश्वर. वैयक्तिक पहिलं षटक. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 11. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय वाईट. 1 अवांतर धाव, 1 अवांतर धावेने धावसंख्या पोहोचती थी 12. गाड़ी धीरे धीरे चल रही है लेकिन अच्छी चल रही है. 46चा टार्गेट आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बघूया फिल्डर त्याच्या खाली आणि झेल बाद. आतापर्यंत जे काही मी बोलत होतो ते त्याचं छक्का आणि षटकार आणि चौकाराच्याच मदतीने स्कोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा एकदा विकेट गमावून बसलेले आहेत संदेश. कमान डीजे. नाही, 33 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू जुलियस. बघूया जुलियस मारण्याचा प्रयत्न आणि हा लेट बिफोर आउट. अग्नेल बाठ्या यांचा आपल्या व्यासपीठावर स्वागत. तसेच त्याचे सहकारी सुरेश कमाण्या यांचेही व्यासपीठावरती स्वागत. नेक्स्ट बॅट्समॅन आहे रेनॉल. आतापर्यंत 4 गडी
4 गडी बाद. धावसंख्या आहे ती 13. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. आताही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया या 3 चेंडू मध्ये रेनॉल्ड कुठल्या प्रकारची कामगिरी करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू त्यानेही सुद्धा मारण्याचा प्रयत्न. बोला, मी अजूनही सांगत आहे परत परत तेच की आपण षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून खेळ खेळत आहोत आणि विकेट गमावून बसत आहोत. उत्कृष्ट असं गोलंदाजी ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. लेफ्टी बॅट्समॅन विनोद. बघूया विनोद आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी करतोय. पहिला चेंडू डॉट चेंडू खेळलेला आहे. चांगला असा मारलेला चेंडू, लॉंगांच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया फिल्डर फिल्डिंग करते तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघूया रनआउट होऊ शकतो आणि हा चांगला असा रनिंग द बिटवीन. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगल्या अशा धावा रनिंग इन 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती 15. अजूनही 29 धावांची आवश्यकता. राजा शिवछत्रपती 18 चेंडू आणि 29 धावा. वदन संघातून जॉन. स्ट्राइक वर मॅक्सन. बघूया मॅक्सन. अजूनही 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. सहजरित्या पूर्ण करता येतील. आणि कशा प्रकारे अभिवादन संघ 29 धावा डिफेंड करतील, आपल्या 46 धावा कशा प्रकारे डिफेंड करतील आतापर्यंत आपल्याला त्याचं सादरीकरण त्यांनी दाखवलेलं आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जॉन मॅक्सन. मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू उंच असा भरारी घेऊन गेलेला आहे. बघूया लांब लांब आणि हा षटकार, नाकवा षटकार. 1 टापरी शॉट. चांगले अशी फटकेबाजी मॅक्सन याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटलेली आहे ग्राउंडच्या मध्ये. बघूया विनोद आपल्या संघासाठी डावखुरा त्याचा बॅट्समॅन. बघूया कुठल्या प्रकारची कामगिरी तो आपल्या संघासाठी करणार आहे.
तिसरा चेंडू जॉन विनोद, चांगला असा मारलेला, पुढे येऊन मारलेला चेंडू आणि हा षटकार. आणि विनोद आपल्या संघाला मॅच मध्ये पुन्हा एकदा आणत असताना बघूया कुठल्या प्रकारे हे संघाचा विजय गाठत आहेत. ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू पंच फिरलेला आहेत, पंचांचा इशारा वाईट. एक धावेनंतर धाव संख्या झाली आहे ती 29. चांगलं असं समीकरण बदललेलं आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारलेला चेंडू बघूया आणि फिल्डरच्या हातामध्ये चेंडू. अशा प्रकारे विनोद झेलबाद, पण त्याने आपली चांगली अशी कामगिरी मैदानामध्ये करून दाखवलेली आहे आणि संघाला पुढे आणलेला आहे. थँक्यू. कमन डीजे. एक मिनिट मॅच थोडं एक मिनिट स्कोरचा थाडे काय गडबड. ओके बरोबर. ओके मॅच चालू करा. स्कोरचं काय झालेलं आहे तर धाव संख्या आहे 29. बघूया जेल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. धाव संख्या 2 धावेनंतर धाव संख्या झाली ती 31. डिक्लेअर 2. अजूनही 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा एक धावेनंतर धाव संख्या झाली आहे ती 32. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. बघूया 14 धावा कशा प्रकारे अभिवादन संघ डिफेंड करेल आणि राजा शिवछत्रपती कशा प्रकारे तो चेस करेल. थँक्यू. मॅक्सन तुर्कीन याने जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावले. कुठल्याही प्रकारचं टेन्शन किंवा काय घेऊ नका. आपल्यामध्ये ऑनलाईन सुद्धा स्कोर घेतला जाईल आणि आपल्याकडे उत्कृष्ट असे स्कोरर सुनील खरबा जे आहेत, उत्कृष्ट असे स्कोरर आहेत. कमॉन डीजे. जुलियसने 3 चेंडू मध्ये 3 विकेट घेतले तर ॲलिसन बंडातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक जुलियस साठी. जुलियस खरवा, जुलियस गट्या आपला दुसरा वैयक्तिक षटक
12 चेंडू 14 धावा. स्क्वेअर कट केलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. जुलियस 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. समीकरण बरोबर आहे. बघूया कुठल्या संघ विजयी होतोय. आणि दुसरा चेंडू जुलियस रोशन यांना मारला चेंडू. बघूया 1 धाव सहजरित्या पूर्ण. रनआउटचा प्रयत्न. रनआउट होता. खूप चपळ अशी रन घेण्याचा प्रयत्न रोशन खारवा यांचा. लेग बायची 1 धाव. 1 धावेनंतर धावसंख्या झाली होती 34-35. अजूनही 9 धाव. अजूनही 11 धावांची आवश्यकता. स्कोरर थोडा मिस्टेक. 34 धावा झालेल्या आहेत. हो डॉट चेंडू. चांगली अशा कमबॅक करताना जुलियस. 34 धावा झालेल्या आहेत. 12 धावांची आवश्यकता. अजूनही 10 चेंडू शिल्लक. 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. बघूया जुलियस कशा प्रकारे 3 चेंडू हाताळतोय आणि आपल्या संघाला डिफेंड करतोय. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चांगली अशी गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 1 डॉट चेंडू. चांगला असा दांडगा अनुभव असलेले जुलियस पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. 1 अवांतर धाव. धाव संख्या पाहिजे 11. 9 चेंडू 35 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चांगली अशी चुरशीची मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. मारण्याचा प्रयत्न. लॉंगांच्या दिशेने गेलेला चेंडू. फिल्डिंग करतील तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण. 1 धावेनंतर धाव संख्या झाली ती 36. अजूनही धाव संख्या 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. चांगलं असं समीकरण. मारण्याचा प्रयत्न. 1 चेंडू डॉट आणि समीकरण थोडस बदललं. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बघूया रोशन या शेवटच्या चेंडू मध्ये कुठल्या प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी करतो आणि जुलियस विकेट घेतोय की नाही. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. उंच असा मारलेला चेंडू आणि हा झेलबाद. प्रयत्न फसला. 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. त्या 2 चेंडू मध्ये जे मॅचचं समीकरण होतं जे बदललेलं आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. कमान डीजे. जॅक्सन युवा. विजडम संघाने टॉस उडवण्यासाठी इथे लगेच हजर राहायचंय. या मॅचचा विजेता विरुद्ध विजडम 11 यांचा लगेचच टॉस घेण्यात येईल व त्याच्यानंतर आपल्याला 15 मिनिटाचा एक ब्रेक देण्यात येईल. टॉस केल्यानंतर आपल्याला 15 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. आपल्याला लाभलेले टॉस का बॉस आपल्याला आजच्या 5व्या मॅचचे टॉस का बॉस लाभलेले प्रिन्स डोंगरकर यांना विनंती. आपण टॉस साठी जेव्हा आपल्याला आपला टॉस होईल तेव्हा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जॉर्डन नो चेंडू टाकलेला आहे. बघूया
आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि फसलेला आहे. पंचांचा निर्णय नो आणि हा चेंडू असेल फ्री हिट. एक ऍडव्हान्टेज दिलेला आहे. बघूया जॅक्सन नो फ्री हिटचा कशा प्रकारे वापर किंवा त्याचा उपयोग करतो बघूया. चला चांगला असा चेंडू पण हा वाईटच्या दिशेने टाकलेला चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. फ्री हिट आतापर्यंत अजूनही कंटिन्यू आहे. फ्री हिट 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. चांगला असा चेंडू डॉट चेंडू टाकलेला आहे. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बघूया मॅच रंगतदार होत चाललेली आहे. जो प्रेक्षक लाईव्ह बघत आहे ते सुद्धा त्यांची जागा सोडत नाहीत. ग्लास त्यांचा भरलेला आहे. ग्लास तसंच ठेवलेला आहे. आतापर्यंत आपल्याला लाईव्ह 400 आता सध्या परिस्थितीत करंट व्ह्यू आपल्याला 400 लोक लाईव्ह पाहत आहेत. चांगला असं आयोजन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. 400 लोक आतापर्यंत लाईव्ह पाहतात आणि हा पायाखालचा चेंडू चांगला असा चेंडू षटकार. पंचांचा निर्णय षटकार. 1 धावेची आवश्यकता फक्त आणि 4 चेंडू शिल्लक. पाच चेंडू आणि 1 धाव. चांगला असा चेंडू आणि ही एक अवांतर धाव. अशा प्रकारे राजा शिवछत्रपती संघ विजयी झालेला आहे. तर राजा शिवछत्रपती संघाला विनंती आपण शेक हँड करायचे आहेत. अभिवादन संघाला विनंती आपण शेक हँड करून आमच्या बाहेर पडायचं आहे. कृपया सर्वांनी लक्ष द्या. शेक हँड. राजा शिवछत्रपती आपण लाईन मध्ये ग्राउंड मध्ये जायचं आहे. राजा शिवछत्रपती कृपया आपण लाईन मध्ये शेक हँड करण्यासाठी जायचं आहे. एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो